मी जे काही करतोय ते विचार करूनच करतोय. तू काळजी करू नकोस. दादा आला. भास्कर, तूही सोबत जा. मी 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 कशाला? माझं काय काम तिथं? नाही, मी एक काम करतो. मी इन्स्टिट्यूटला जातो, तिथे एक चक्कर टाकून येतो. हे दोघं तिथे चाललेत ना, मग काम पेंडिंग घेत ते बघायला नको? एकदा सांगितलं ना जा म्हणून. निघायचं का आता? मला वेळ नाही तेवढा. दादा, तिकडे माफी मागायला चाललायस? मग हा मुजुमदारांचा माज आणि तोरा आहे ना, तो इथंच उतरून ठेवायचा. बरोबर करतोय तो. ही वेळ न तुझ्या या उचापतींमुळे आलेली आहे. नायकांकडे माफी मागायला जातोस ना, हे असं जाणार आहेस? असल्या अवतारात गेलास ना तर ते म्हणणार की मुजुमदार माफी मागायला नाही तर मास दाखवायला आलेत म्हणून. विलासचं कांड धैर्यपर्यंत मीच पोचवलं. तेवढा शॉक कशाला घेतेस ताई? शॉक घेऊ नकोस. काय आहे, माझ्याकडं तसा ऑप्शनच नव्हता. आणि धैर्याच्या आधी जर तुला सांगितलं असतं तर तू माझ्या विलासला वाचव, विलासला यातनं बाहेर काढ, पण माझ्या समोर जुळी बसली असतीस. आणि मग या दयाला तुझी दया आली असती आणि मग मी विलासला वाचवलं असतं आणि त्याचं मी प्रूफ पण ठेवलं असतं आणि मग तुला मला टुलवायला चान्स मिळाला असता. आता जाऊ ते हे सगळं उरकूनच टाकूया. उरकून टाकू? अरे पण या सगळ्यामुळे दोन सख्ख्या भावंडांमध्ये भांडणं लागलेत, त्याचं काहीच वाटत नाहीये तुला? तुझ्या विलासला हे कांड करताना काय वाटलं होतं? वाटलं होतं का काय? तर ते जाऊ दे, सोडते. सुपारी फोड, सुपारी फोड. किती वेळ सांगितलं मी तुला? कधीतरी सुपारी फोडूया असा शब्द तुझ्या तोंडात तरी आला का कधी? तुला त्याचं काहीच वाटत नाही? काहीच नाही वाटत? अरे मी किती वेळ वाट बघणार? सुपारी फुटायची आणि माझ्या हिराला नटायची. किती वेळ वाट बघणार सांग की? आणि बघ, माझ्याकडे काय ऑप्शन नव्हता. आणि तसं पण धैर्य माझा होणारा जावई आहे, त्याला प्रोटेक्शन देणं कुणाची जबाबदारी आहे? कुणाची जबाबदारी आहे? माझीच ना. काय तडे, त्याच्या आयुष्यात जेवढे अडथळे येतील ना ते कोण दूर करणार आहे? हा दया दूर करणार आहे. म्हणून म्हणतोय तू पण लवकर कामाला लाग. नाहीतर झूम चले, धूम 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 धूम.
अरे पराग, काल ना धैर्याचा कॉल आला होता, ते पण काकी असताना मी लगेच कट करून टाकला. काय धैर्याचा कॉल कशाला आलेला तुला? ए तू ना जरा मेंदूच आहे ना सर्व्हिसिंग करून घेत जा पराग. अरे धैर्यानं आपल्या सावीसाठी तो मोबाईल गिफ्ट केलेला, तो आपल्याकडेच आहे ना. त्याला कुठं माहित आहे की ते आपण ठेवून घेतलंय ते. असं सगळं झालंय अरे. आणि मग तो ते सॉरी बिरी म्हणाला आहे ना, असं फोन नाही तर मेसेज करत असतोय अरे. आणि मी त्याला सावी म्हणून रिप्लाय करत असते ना. आता तरी आलं का लक्षात? हा अरे आपल्याला जुळवायचंय ना त्यांचं. हा पण ते कसं जमणार? अरे त्यासाठीच तर मी धैर्याला मेसेज करते, त्याला रिप्लाय करते. हे बघ, आज ना उद्या मला सावीला हे सगळं सांगावंच लागणार आहे. आणि ते त्यानं दिलेलं गिफ्ट ते पण तिला परत करायला लागणार आहे रे आपल्याला. आणि सावी कशी आहे माहिती आहे ना तुला? होय रे, हे डेंजर आहे आपली सावी. दीना, हा काय ग? कुठं काय? कुठं काय मागच्या याला सगळं आपलं काम इथलं अर्ध राहिलेलं. झाट झाट सगळी कामावरून घेऊया. चला चल. रेडी? हा रेडी. दादा, तो भाऊ काय बोलला ना तर शांत राहा, समजून घे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये. आणि आज आपण आलोय या कॅफे मध्ये. झालं शूटिंग सुरू नाही झालं की याचा फोन वाजला. सुधारणार नाही. अगं बँकेचा कॉल होता. हा राहू द्या आता. ऍक्शन. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये. आणि आज आपण आलोय या कॅफे मध्ये.